नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत? मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये मनापासून स्वागत आहे. ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे, तर हा 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 च्या पेपरमध्ये ऑलमोस्ट 3 ते 5 मार्कांसाठी विचारला जातो. मग या चॅप्टरमध्ये असे कोणते पॉइंट्स आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत, जे आपण केले पाहिजेत? असे कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत जे एक्झामला येऊ शकतात? आणि जर आपली एक्झाम आता जवळ आलेली आहे, तर आपण फास्ट रिव्हिजन कशी करू शकतो? या चॅप्टरची हे सगळं आपण आता पाहणार आहोत. सो आपण रिवाईज करायला घेऊया चॅप्टर. तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. काहीही राहणार नाही आणि काही पण असं नसणार आहे, की जे तुम्हाला सांगितलं नाही झालं या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचं आहे आणि एक्झामला येईल, असं नाहीये. सो जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, ते सगळंच्या सगळं तुम्हाला एक्झामला येईल याच दृष्टिकोनातून आहे. त्याच्यामुळे लेट अस स्टार्ट आणि अजिबात वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे ग्रॅव्हिटेशन. आता एक्झामला काय काय येतं त्या दृष्टीने आपण पाहतोय. सो आपण खूप डीप नाही जाणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, कसा शोध लागला होता, ॲपल खाली पडला होता, तो न्यूटन यांनी कसा पडला याच्यावरती खूप जास्त ब्रेनस्टॉर्मिंग वगैरे केलं आणि मग तो शोध लागला. याच्यामध्ये काही आपण जाणार नाही आहोत. आपण एक्झामच्या आधी रिवाईज करताना ज्या पद्धतीने रिवाईज केलं पाहिजे, त्याच पद्धतीने आपण या चॅप्टरकडे पाहणार आहोत. ठीक आहे? सो याच्यामध्ये ही जी पूर्ण सगळी हिस्ट्री आणि सगळं थिअरी वगैरे आहे, स्टोरी वगैरे आहे, सगळं तुम्हाला माहिती असेल. फक्त आता मी काय काय सांगणार आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे आहे आपली अर्थ. ठीक आहे, हे आपलं अर्थ आहे. सगळ्यांना माहिती आहे की अर्थच्या सेंटरकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो ऍक्ट करत असतो. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट करणार आहे. त्याच्यामुळेच ॲपल खाली पडला होता. ठीक आहे. सो बेसिकली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ऑन एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स सेंटर. ठीक आहे, टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ. नेक्स्ट आहे फोर्स म्हणजे काय? कोणताही एखादा ऑब्जेक्ट त्याला आपण असं काहीतरी फोर्स अप्लाय करतो किंवा असं काहीतरी अप्लाय करतो की ज्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टची एक स्पीड बदलते किंवा मुवमेंटची मोशनची डिरेक्शन बदलते. त्याला आपण म्हणणार आहोत फोर्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर आयझॅक न्यूटन यांनी कशा पद्धतीने शोध वगैरे लावले हे या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ही एक मुलगी आहे, हिच्या हातामध्ये एक असा छान दोरा आहे, त्याला एक दगड बांधलेला आहे आणि ती अशी फिरवते दगडाला आणि दगड मग त्याच मोशनमध्ये फिरत राहतो. तो खाली पडत नाही, तो आजूबाजूला जात नाही, तो त्याच सर्क्युलर मोशनमध्ये फिरत राहतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर या ठिकाणी एक नवीन फोर्स आपल्याला इंट्रोड्यूस केला गेलाय, तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच काय, की एखाद्या ऑब्जेक्टवरती असा एखादा फोर्स ऍक्ट करतोय की ज्याच्यामुळे ते ऑब्जेक्ट सेंटरच्या पाथमध्येच मुव्हमेंट करते किंवा सेंटरमध्येच फिरतंय. ठीक आहे. आणि अशा केसमध्ये या बॉडीवरती किंवा या ऑब्जेक्टवरती जे काही जे काही फोर्स ऍक्ट होणार आहे, तर त्या फोर्सची डिरेक्शन असणार आहे टुवर्ड्स सेंटर. म्हणजे हा फोर्स सेंटर पासून त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती ऍक्ट केला जातोय आणि त्याच्यामुळे ते ऑब्जेक्ट बरोबर त्या सर्क्युलर पाथमध्ये किंवा त्या सर्कलमध्ये मुव्हमेंट करते किंवा मोशनमध्ये आहे. ठीक आहे. सो द फोर्स विच ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल and is directed towards the center of the circle, that force is called as centripetal force, ज्याला आपण सेंटर सिकिंग फोर्स असं पण म्हणतो. सो तुम्हाला डेफिनेशन करायची आहे कुठल्याही ऑब्जेक्ट वरती जेव्हा तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असताना सेंटर कडून जो फोर्स त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट करतो किंवा त्या ऑब्जेक्टला सर्कल मध्ये मूव्ह करायला हेल्प करतो, त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रिपिटल फोर्स. डन. या फोर्सचे अजून एक्झाम्पल्स हवे असतील तर जसं की फॉर एक्झाम्पल मून आपल्या अर्थभोवती फिरतं, तर ते पण एक प्रकारचं सेंट्रिपिटल फोर्स आहे. किंवा आपलं अर्थ सन भोवती फिरतं, ते पण एक प्रकारचं सेंट्रिपिटल फोर्स आहे. नेक्स्ट आहे केपलरचे लॉज. सो बेसिकली केपलरने प्लॅनेटरी मोशन म्हणजे आपल्या ग्रहांची जी काही गती आहे, मोशन आहे, ग्रह जे आहेत, आपले प्लॅनेट्स जे आहेत, त्यांचं मोशन कसं आहे याच्यावरती आधारित त्यांनी 3 लॉज डिस्क्राईब केले होते. आता त्या 3 लॉजचा अभ्यास करण्याआधी त्यांनी याच्यामध्ये बऱ्याचदा फोकाय हा शब्द वापरलाय. तर फोकाय म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या जोकरची टोपी घेतो किंवा आपण आईस्क्रीमचा कोन घेतो, त्याला जर आपण असं कट केलं, तर इथला जो काही आपल्याकडे एक सर्क्युलर भाग येईल, म्हणजे हा भाग जेव्हा आपण कट करू इथला, तेव्हा आपल्याकडे एक असा वरचा असा भाग येणार आहे आणि एक खालचा असा भाग येणार आहे, राईट? सो बेसिकली हा वरून बघितल्यानंतर असा सर्क्युलर दिसणार आहे. सो हे जे काही 2 सर्क्युलर भाग आलेले आहेत, त्यातला हा सर्क्युलर भाग जर आपण असा इन्क्लाइंड भाग घेतला, तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे एक सेंटर आणि इथे एक सेंटर नाही म्हणता येणार, पण इथे 2 पॉइंट्स पाहायला मिळतात. आणि ते जे पॉइंट्स आहेत त्या कर्व्हवरती किंवा त्या सर्क्युलर किंवा त्या एलिप्सवरती, सर्क्युलर पण नाही म्हणता येणार, हे एलिप्स आहे. हे वरचं बघा, हे एकदम सर्कल आहे, असं असेल ते सर्कल. आणि जेव्हा असं अंडाकृती आहे, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत एलिप्स. हे असं असं कट केलं ना मी, सो याला आपण म्हणणार आहोत एलिप्स. सो एलिप्स वरती हे जे 2 पॉइंट आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत फोकाय. मग केपलरच्या पहिल्या लॉ नुसार की आपला जो सन आहे तो या किंवा या फोकायवरती प्रेझेंट आहे आणि सनच्या भोवती जे सगळे प्लॅनेट्स फिरतायत
ते एका एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतायत, सर्क्युलर नाही, पूर्ण गोल नाही, अंडाकृती. सो ते एका एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये त्या सनच्या भोवती फिरतायत. सो हाच आहे केपलरचा पहिला लॉ की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन एलिप्स. सगळ्या प्लॅनेटचं ऑर्बिट कसं आहे, एलिप्टिकल आहे किंवा एलिप्स शेपमध्ये आहे. आणि कुणाच्या भोवती आहे, सनच्या भोवती. सन कुठे आहे, फोकायवरती आहे. सिंपल, इतका सिंपल लॉ आहे. फक्त तुम्हाला हा लॉ जो आहे तर तो आहे असं लिहिता आला पाहिजे. अजिबात एक्स्ट्रा कुठलेही फिलर वर्ड्स ऍड करायचे नाहीयेत. जसा केपलरने लिहिलेला आहे सेम लॉ तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. हे जे सगळे लॉज आहेत, सेंटिमेंटल फोर्सची डेफिनेशन, केपलरचे हे लॉ, हे सगळं एक्झामसाठी खूप महत्वाचं आहे. हे लॉ तुम्हाला 3 मार्कांना लिहायला विचारले जातात. ठीक आहे. एक्सपेक्टेड आहे की तुम्ही डायग्राम पण ड्रॉ कराल. मार्क्स नसतात युजली डायग्रामला, पण प्लीज ड्रॉ करून या. ठीक आहे. हा झाला केपलरचा फर्स्ट लॉ. आय होप सगळ्यांना समजलेला आहे. काहीच नाहीये, त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की 2 पैकी कुठल्या तरी एका फोकायवरती सन आहे आणि सन भोवती जे काही प्लॅनेट्स फिरतायत तर त्यांचं ऑर्बिट एलिप्टिकल आहे किंवा एलिप्स शेपमध्ये आहे. डन. त्याच्यानंतर आहे दुसरा लॉ. आता दुसऱ्या लॉ मध्ये केपलर काय म्हणतायत की इथे कुठेतरी आपला प्लॅनेट आहे. हा आपला एक काय आहे, प्लॅनेट आहे. सो प्लॅनेट टू सन जी लाईन आपण जॉईन करतोय, ओके, सो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. म्हणजेच ही इथून इथपर्यंत जे काही डिस्टन्स आहे किंवा जी आपण लाईन ड्रॉ केली त्याच्यानंतर हाच सेम प्लॅनेट इकडे जाईल, इकडे पण आपण जी लाईन ड्रॉ केली तर यांच्यामधला हा जो काही एरिया आहे तो, आणि सिमिलरली जेव्हा प्लॅनेट इथे असेल आणि इथे असेल यांच्यामधला जो काही एरिया आहे तो सेम आहे. म्हणजे याचा अर्थ सेम वेळेमध्ये ते प्लॅनेट सेमच एरिया स्वीप करते किंवा सेमच एरिया पुढे जातं. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघताय की हा असा मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे मोठा एरिया पाहायला मिळते. हा लांबलचक एरिया आहे, पण त्याला कव्हर करायला जो वेळ लागलेला आहे त्या वेळेमध्ये त्याने इक्वलच एरिया कव्हर केलेला आहे. ठीक आहे. सो प्लॅनेट, एक मिनिट हे आपण क्लोज करूया. हा, सो आपले जे काही प्लॅनेट आहे ते जेव्हा ए टू बी जात आहे तेवढा वेळ जायला, तिथून तिथपर्यंत जायला त्याला जेवढा वेळ लागतोय, सपोज टी टी वेळ त्याला लागतोय, तर सिमिलर वेळ त्याला सी टू डी जाताना पण लागणार आहे. सपोज याचा एरिया ए आहे, या पूर्ण आर्कचा किंवा आपण एक म्हणूया सेक्टरचा एरिया ए आहे, तर सिमिलरली या सेक्टरचा एरिया पण एच असणार आहे. सिमिलरली ई टू एफ चा एरिया पण एच असणार आहे. टी टाइम मध्ये डिस्टन्स त्याने तेवढंच कव्हर केलं असणार आहे. सो केपलरचा सेकंड लॉ काय म्हणतोय, जर आपण प्लॅनेट आणि सनला जॉईन केलं तर जो काही इक्वल एरिया इक्वल टाइम मध्ये तो प्लॅनेट इक्वलच एरिया कव्हर करतो किंवा इक्वलच एरिया स्वीप करतो. ठीक आहे. सिंपल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केपलरचा थर्ड लॉ. थर्ड लॉ मध्ये केपलर काय म्हणतोय, पहिला जरा इरेज करूया म्हणजे जागा मिळेल आपल्याला. हा, सो द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजेच काय, टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द ए क्यूब. म्हणजेच हा जो प्लॅनेट ए आहे तर त्याला सनच्या भोवती एक रिव्हॉल्युशन म्हणजे पूर्ण फिरायला जितका वेळ लागतोय तो वेळ आपण टी घेऊया. ठीक आहे. सो त्या प्लॅनेटला सनच्या भोवती फिरायला जे काही वेळ लागतोय तो वेळ आहे सपोज टी, इज डिरेक्टली प्रपोर्शनल. याचा स्क्वेअर करायचा आहे. का करायचंय, कारण त्यांनी जे काही न्यूमेरिकल व्हॅल्यूज फाइंड आउट केले असतील ते या फॉर्म मध्ये असतील, त्याच्यामुळे आपण त्याला काय करतोय, टीचा स्क्वेअर घेतोय. हे डिरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे या सन पासून ते प्लॅनेट किती लांब आहे त्याच्या डिस्टन्सच्या क्यूबला हे डिरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. सो तुम्ही हे इक्वेशन लक्षात ठेवा. टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू ए क्यूब. हा रिझल्ट आहे केपलरच्या थर्ड लॉचा. सो तिन्ही पण लॉ झालेले आहेत. नेक्स्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अगेन सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे बनतो, तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे हा कसा आला याच्याबद्दल विचारलं जातं. जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्ही हे जे डेफिनेशन आहे आरामात लिहू शकता. कसं लिहायचे बघा. फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी masses of to the product of masses of two objects and inversely proportional to the square of distance between two objects. बघा, म्हणजे इथलं तुम्हाला काहीही माहिती नसेल तरी पण तुम्ही फक्त फॉर्म्युल्याच्या आधारे पूर्ण डेफिनेशन लिहू शकता. ठीक आहे. सो फॉर्म्युला फक्त करा, डेफिनेशन मनाने लिहा, चालेल, फक्त त्याचा अर्थ बदलू देऊ नका. शक्य असेल तर हे डायग्राम पण ड्रॉ करून दाखवा. हे पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करा की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे. फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्हाला हे आरामात लिहिता येईल. हे लिहिल्यानंतर हे पण लिहून दाखवा. याच्यामध्ये जी काय आहे, याच्यामध्ये M1 M2 काय आहे, डी काय आहे ते पण तुम्हाला छोट्याशा कंसामध्ये लिहायचं आहे की डी म्हणजे डिस्टन्स आहे, एम म्हणजे मास ऑफ वन फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, M2 म्हणजे मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हे मधलं तुम्ही हवा तर स्किप करू शकता. नेक्स्ट आहे हा जो जी आपण लिहितो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची सगळ्यांना. ही व्हॅल्यू आणि याचे युनिट एमसीक्यूज मध्ये किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये कुठेही विचारलं जाऊ शकतं. या पाण्यावरचं एवढंच करायचं आहे
या पाण्यावरचं काय करायचं आहे, तसं तुम्ही काही नाही केलं तरी पण चालेल या पाण्यावरचं, कारण बाकी केपलेटचे लॉज वगैरे सगळे आपण आधी पाहिलेले आहेत. नेक्स्ट आहे हे सॉल्ड एक्झाम्पल्स मात्र करायचे आहेत. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे की हाय आणि लो टाइड्स वरती कसा परिणाम होतो ग्रॅव्हिटेशनचा, हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो बेसिकली याच्यामध्ये नेमकं काय-काय होणार आहे. न्यूमेरिकल्स मी या व्हिडिओमध्ये नाही घेते, कारण हे जे न्यूमेरिकल्स आहेत, हे तुम्ही स्वतः करू शकता. सेमच फॉर्म्युला यूज करायचा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा. M1 तुम्हाला दिलाय, M2 पण दिलेला आहे, डिस्टन्स पण दिलेला आहे. डायरेक्टली फॉर्म्युला यूज करा. जीची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतंय बघा, की आपला जो अर्थ आहे, आपलं जे अर्थ आहे आणि जे मून आहे, तर बेसिकली मून सारखं अर्थच्या भोवती फिरत असतं. ठीक आहे. मग अशा केसमध्ये आपल्याकडे इथे आपल्याकडे इथे जे मून आहे, ते मून आणि अर्थ यांच्यामधलं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी मून असेल, त्या ठिकाणी मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे अर्थवरचं पाणी आहे समुद्रामधलं, तर ते खेचलं जातं. आता सपोज हा मून इकडे आला, तर मून अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करेल, मग इथे पाण्याची लेव्हल जी असणार आहे, तर ती वाढणार आहे. मून इकडे आला, तर अगेन तो इकडच्या दिशेने ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करणार आहे. सो या केसमध्ये हे जे असणार आहे, आपल्या या साईडची पाण्याची लेव्हल तर ती वाढणार आहे. सो ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय मून, हे जे पाणी आहे तर ते मूनच्या दिशेने खेचलं जात आहे आणि ज्या दिशेला मून असेल त्या दिशेला त्याची पातळी जी आहे, पाण्याची लेवल जी आहे तर ती इन्क्रीज होते आणि अपोजिट साईडला म्हणजे इकडे जर ते इन्क्रीज झाले असेल तर अपोजिट साईडला पण पाण्याची पातळी इन्क्रीज होणार आहे. पण वरचा साईड आणि खालचा साईड या ठिकाणी मात्र लो टाईड किंवा पाण्याची पातळी कमी असणार आहे. म्हणजे 180 डिग्रीवरती जी वॉटर लेवल आहे तर ती सेम इन्क्रीज होते, पण 90 डिग्रीवरती जी वॉटर लेवल आहे तर ती काय होते, मिनिमम राहते किंवा डिक्रीज होते. बघा, हे 90 डिग्री आहे, इकडे जर हाय टाईड आहे तर त्याच्या 90 डिग्रीवरती लो टाईड आहे, पण याच्या 180 डिग्रीवरती म्हणजे या दिशेने मात्र कसं आहे, हाय टाईडच आहे. ठीक आहे. सो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. एकदा जस्ट रिपीट करते. ज्यांना कळलं असेल ते व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ शकतात, कारण तुमचा वेळ महत्वाचा आहे. सो इथे बेसिकली जेव्हा मून आपल्या अर्थभोवती फिरत आहे, तेव्हा मूनच्याकडे असणारा जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरचं सीवरचं पाणी जे आहे तर ते खेचलं जात आहे. मग ज्या दिशेला मून असेल त्या दिशेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असल्यामुळे किंवा एक्झर्ट होत असल्यामुळे जे पाणी आहे तर ते मूनच्या दिशेला खेचलं जात आहे. त्याच्या अपोजिट डिरेक्शनला पण पाणी खेचलं जाणार, पण त्या डिरेक्शन पासून 90 डिग्रीवरती मात्र पाणी कमी असणार आहे, लेवल कमी असणार आहे, ज्याला आपण लो टाईड म्हणणार आहोत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यामध्ये पण तुम्ही पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल. सॉल्ड एक्झाम्पलमध्ये अगेन सेम सॉल्ड एक्झाम्पल आहे, तुम्हाला सेमच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट आहे अर्थ ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन. सॉरी, सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. आता इथे बघा, हे जे फॉर्म्युले आहेत खूप महत्वाचे आहेत. आपण हा फॉर्म्युला कसा आला ते पाहिलं. फक्त इथे आपण आधी M1 M2 घ्यायचो, ज्याच्यामध्ये आपण मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट आणि मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट घ्यायचो. या फॉर्म्युलामध्ये आपण विथ रिस्पेक्ट टू अर्थ पाहत असल्यामुळे मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट असं न लिहिता मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ ऑब्जेक्ट असं लिहिणार आहोत. त्याच्यामुळे F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M मल्टिप्लाय बाय स्मॉल m डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. हा फॉर्म्युला न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ मधून आलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू mg. हा फॉर्म्युला पण सगळ्यांना माहिती आहे, कॉमन आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन, आणि या ठिकाणी जी काय आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्यामुळे m स्मॉल g आलेला आहे. आता दोन्ही पण फोर्स आहेत, मग आपण अशा पद्धतीने हे लिहू शकतो, कारण दोन्ही पण फोर्स आहेत ना. सो फोर्स mg इज इक्वल टू जी एम एम बाय आर स्क्वेअर. m ला कट करा, सो g इज इक्वल टू काय आलं, कॅपिटल जी एम बाय आर स्क्वेअर. सो ह्यालाच आपण म्हणणार आहोत ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन नेमकी काय आहे ती तुम्हाला इथून करायची आहे. ही एक्झामला तुम्हाला विचारली जाऊ शकते. हे स्मॉल जी ने दाखवतात आणि हे वेक्टर क्वांटिटी आहे आणि हे व्हर्टिकली डाउनवर्ड्स ऍक्ट करतं, हे तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगणं एक्सपेक्टेड आहे. स्मॉल जी ची व्हॅल्यू सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ही व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू सरफेस, विथ रिस्पेक्ट टू हाईट आणि विथ रिस्पेक्ट टू डेप्थ बदलते. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी ही व्हॅल्यू वेगळी असणार आहे. मग तुम्हाला व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. मग अशा केसमध्ये तुम्हाला तिन्ही केसेसमध्ये म्हणजे सरफेस, हाईट आणि डेप्थ या तिन्ही केसेसच्या अकॉर्डिंग व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी कशी बदलते हे लिहायचं आहे. सो पहिला पॉईंट लिहायचा आहे की चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी अलॉंग सरफेस ऑफ द अर्थ.
मग याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे की अर्थच्या इक्वेटरवरती आणि जसं आपण इक्वेटर पासून पोलकडे जाऊ तसं व्हॅल्यू ऑफ जी जी आहे तर ती इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते सांगितल्यानंतर मग तुम्हाला व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट कुठे आहे आणि डिक्रीज होत होत पोल्स पर्यंत डिक्रीज होत होत इक्वेटर पर्यंत कशी डिक्रीज होत जाते हे तुम्हाला सांगायचं आहे. सो पोल्स वरती ही व्हॅल्यू हायेस्ट आहे. बघा इथे पोल आहे, पोल्स वरती ही व्हॅल्यू हायेस्ट आहे आणि इक्वेटर वरती ही व्हॅल्यू लोएस्ट असते. लोएस्ट किती 9.7 आणि हायेस्ट किती असणार आहे 9.832 किंवा 9.8 लक्ष ठेवलं तरी पण चालेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला सरफेसच्या अकॉर्डिंग कशी जी ची व्हॅल्यू बदलते हे सांगायचं आहे. नेक्स्ट आहे चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी विथ रिस्पेक्ट टू हाईट. आता आपण जीचा फॉर्म्युला बघितला. हे अजिबात रट्टा वगैरे मारू नका. तुम्हाला जर हा फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही सगळं आरामात लिहू शकता. आता याच्यामध्ये मला एक सांगा, आर म्हणजे काय आहे? इथे आपलं अर्थ आहे आणि इथे जर आपला ऑब्जेक्ट असेल तर दोघांच्या मधला डिस्टन्स आपण आर ने दाखवतोय, राईट. अर्थ पण या फॉर्म्युल्यामध्ये अर्थ पण एक प्रकारचा ऑब्जेक्टच आहे आणि ऑब्जेक्ट पण एक प्रकारचा ऑब्जेक्टच आहे आणि दोघांच्या मधला डिस्टन्स काय असतं आर. आता मला सांगा, जर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर ही जी ची व्हॅल्यू काय होणार? डिक्रीज होणार. सिंपल गोष्ट आहे ना. डिनॉमिनेटर वाढलं तर न्युमरेटर काय होतं? डिक्रीज होतं किंवा आन्सर काय होतं? डिक्रीज होतं. आता जर आर म्हणजे हे आर जर वाढत गेलं, आर वाढते म्हणजे काय हाईट वाढते ना. सो जर आर वाढत गेलं तर जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते. म्हणजे ऑब्व्हियसली ज्या प्रमाणे आर वाढत जाईल त्याप्रमाणे जी ची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आहे. सो तेच तुम्हाला चेंज इन हाईट मध्ये चेंज विथ रिस्पेक्ट टू हाईट मध्ये सांगायचंय. ऍज वी गो अबव्ह द सर्फेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस आणि द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. सिंपल. हेच तुम्हाला इथे डिफाईन करायचंय. थर्ड आहे ते म्हणजे चेंज विथ रिस्पेक्ट टू डेप्थ. सो आता विथ रिस्पेक्ट टू डेप्थ मध्ये आपल्याला काय बघायचंय? सो आता इथे मला सांगा, जेव्हा आपण अर्थच्या डेप्थ कडे येतोय, ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण अर्थच्या आतमध्ये येतोय. सो अर्थच्या आतमध्ये येत असताना बघा प्रत्येक वेळी जे डिस्टन्स आहे तर ते काय होते? इन्क्रीज होते. डिस्टन्स कसं बघायचं? अर्थच्या सरफेस पासून बघायचं. थोडासा आतमध्ये आलो हे आर डिस्टन्स आहे, अजून आतमध्ये आलो हे अजून आर डिस्टन्स आहे, अजून आतमध्ये आलो अजून आर डिस्टन्स आहे. म्हणजे जसं आपण अर्थच्या सेंटरकडे जात जाऊ तसं पण आरची व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज होते. आणि ऑब्व्हियसली सेंटरच्या आत तर आपण म्हणजे एकदम सेंटर आलो, त्याच्या आतमध्ये जागाच नाहीये जायला, म्हणजे ते मॅक्सिमम रेडियस आहे किंवा मॅक्सिमम आर आहे, मॅक्सिमम डिस्टन्स आहे. मग जर डिस्टन्स किंवा आर ची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल इथे डिनॉमिनेटर मध्ये तर जी ची व्हॅल्यू सगळ्यात मिनिमम असणार आहे. सगळ्यात मिनिमम म्हणजे किती? 0. म्हणजे याचा अर्थ काय? जसं आपण सरफेस मधून आत जात जाऊ त्याप्रमाणे आर ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, जी ची व्हॅल्यू डिक्रीज होते आणि एका पर्टिक्युलर पॉइंट वरती ज्या ठिकाणी आपण एकदम सेंटरकडे जाऊ आर ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त मॅक्सिमम असेल त्या केसमध्ये जी ची व्हॅल्यू असणार आहे 0. सो तेच तुम्हाला सांगायचं आहे. ऍज वी मूव्ह इनसाइड द सेंटर, मूव्ह टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, द व्हॅल्यू ऑफ आर इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. ठीक आहे. नेक्स्ट आहे मास आणि वेट मधला डिफरन्स. खूप कॉमन क्वेश्चन आहे, सगळ्यांना ऑलमोस्ट 4 पॉईंट येत असतील. पहिल्या पॉईंट मध्ये लिहायचं व्हॉट डू यू मीन बाय मास. सो बेसिकली कुठलाही एखादा ऑब्जेक्ट त्याच्या आतमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे. सपोज की माझ्याकडे काय बरं आहे, माझ्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये किती मटेरियल भरलंय, किती अमाऊंट ऑफ मटेरियल भरलंय. सपोज माझ्याकडे एखादा पाण्याचा ग्लास असेल तर त्या पाण्याच्या ग्लासमध्ये किती पाण्याचं सॉलिड मॅटरचं घेऊया आपण काहीतरी. माझ्याकडे एक ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारं काहीतरी सॉलिड मॅटर माती वगैरे भरली आहे मी, तर त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ माती भरली आहे ते त्या ग्लासचं झालं मास. पण हेच जर मी त्या ग्लासचं फक्त त्या ग्लासवरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतोय, म्हणजे तो ग्लास जर मी एका टेबलवरती ठेवला तर त्या ग्लासवरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतोय त्याला आपण म्हणणार आहोत वेट. म्हणजेच काय? मास म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये स्वतःमध्ये किती मटेरियल प्रेझेंट आहे आणि वेट म्हणजे त्या मटेरियलवरती अर्थ कडून किती फोर्स अप्लाय केला जातोय. ठीक आहे. मग आता मला सांगा, जर मी मास इथे ठेवलं काय किंवा काश्मीरमध्ये ठेवलं काय सेमच येणार ना, कारण आतमध्ये जे मॅटर आहे ते बदलतच नाहीये. पण वेट जर मी महाराष्ट्रामध्ये केलं आणि काश्मीरमध्ये केलं तर डिफरंट येणार आहे. का? कारण वेट म्हणजे काय? किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट करतोय. अर्थात महाराष्ट्रामध्ये आणि काश्मीरमध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे. काश्मीर इक्वेटर पासून अजून थोडं लांब आहे. महाराष्ट्र ऍटलिस्ट थोडंफार का होईना पण काश्मीरपेक्षा इक्वेटरच्या जवळ आहे. म्हणजे काश्मीर इज मोर टुवर्ड्स पोल्स आणि महाराष्ट्र इज मोर टुवर्ड्स इक्वेटर. त्याच्यामुळे अर्थात ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे ऍक्ट करणार आहे त्याची इंटेन्सिटी वेगळी असणार आहे इथे आणि काश्मीरमध्ये. ठीक आहे. सो त्याच्यामुळे वेट जे आहे तर ते नेहमी बदलतं, जसं आपण ठिकाण बदलू त्याप्रमाणे. पण मास बदलत नाही, कारण मास जे आहे तर ते त्या ऑब्जेक्टचं स्वतःचं आहे आणि वेट दुसरं कोणीतरी त्या ऑब्जेक्टवरती अप्लाय करतंय. ठीक आहे.
मास हे स्केलर क्वांटिटी आहे, वेट हे वेक्टर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर हायर मास असेल तर हायर इनर्शिया असणार आहे. सो असं करत करत तुम्ही 4 पॉइंट्स लिहू शकता. अगेन मास आणि फोर्सचा फॉर्म्युला सेम आहे, कारण मास म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो जी म्हणजेच काय आहे, एफ म्हणजेच काय आहे, एम इंटू जी. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या फॉर्म्युलामध्ये बघा यांनी काय सांगितलेलं आहे, एक पर्सन आहे ज्याचं वेट आहे 750 न्यूटन. सो त्याचा वेट जर अर्थवरती 750 न्यूटन असेल, तर हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. मून वरती त्याचं वेट किती असेल, आणि गिवन दॅट मून्स मास इज 1/81 ऑफ द अर्थ अँड रेडियस इज 1/3.7. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, एक माणूस आहे, ठीक आहे, त्या माणसाचं अर्थ वरती वेट किती आहे, 750. मूनवरचं आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यानंतर सपोज करूया की आपल्या अर्थची रेडियस आर आहे आणि अर्थचं मास जे आहे ते एम आहे. सो मग अशा केसमध्ये मूनचं मास किती होईल, मूनचं रेडियस किती होईल, 1/37 ऑफ आर, म्हणजे अर्थच्या रेडियस पेक्षा 1/37, आणि मूनचा मास किती होईल, 1/81 ऑफ मास ऑफ अर्थ. सो आपण मल्टिप्लाय बाय एम करूया. ठीक आहे. सो आता इथे बघा आपला फॉर्म्युला काय आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की मूनवरती त्या पर्सनचं किती किती काय असणार आहे, वेट किती असणार आहे. ठीक आहे. सो वेटचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. वेट म्हणजेच काय, फोर्स. फोर्स म्हणजेच काय, एम जी एम बाय आर स्क्वेअर किंवा जी एम एम बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. सो आता हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामधल्या सगळ्या व्हॅल्यूज पुट तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जी काय आहे, एम काय आहे, स्मॉल एम काय आहे. स्मॉल एम म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टचं मास जे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर ते. ठीक आहे. सो हे सगळं तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 1/6, आणि हे कॉन्स्टंट असणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला जेव्हा अर्थवरचं मास दिलं जाईल आणि मूनवरचं काढायचं असणार आहे, तेव्हा प्रत्येक वेळा हा रेशो 1/6 असणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मास जर पृथ्वीवरती 6 किलो असेल, सॉरी मास नाही, वेट. एखाद्या व्यक्तीचं वेट जर पृथ्वीवरती 6 किलो असेल, तर त्या व्यक्तीचं वेट मूनवरती 1 kg असणार आहे. म्हणजे हा 1/6 चा रेशो अर्थ टू मून जो आहे तर तो चालूच राहणार आहे प्रत्येक क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. हा बदलणार नाही, प्रत्येक क्वेश्चन मध्ये सेमच राहणार आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट ग्रॅव्हिटेशनल वेव्स तुम्ही स्किप करू शकता. फ्री फॉल म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय फ्री फॉल? when the object is moving only under the force of gravitational force, then it is called as it is falling freely. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खालीच पडतो किंवा काम करतो, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत की इट इज फॉलिंग फ्रीली. सो हे लक्षात ठेवायचं डेफिनेशन, हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायला येऊ शकतं. ठीक आहे. आता जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडरच काम करत आहे, त्यावेळेस न्यूटनचे हे जे काही इक्वेशन्स असणार आहेत याच्यामध्ये इनिशियल व्हेलोसिटी काहीच नाहीये, कारण तो वरून डायरेक्ट खालीच पडतोय. सो इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे. आणि इथे आपण ऍक्सेलरेशन ए न घेता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेणार आहोत, कारण इथे ऑब्जेक्ट फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सच्या खालीच ऍक्ट करतोय. ठीक आहे. सो मग आपले हे जे फॉर्म्युले आहेत, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी होतं. त्याच्यानंतर यू इज इक्वल सॉरी व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as होतं. एस एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर होते. हे फॉर्म्युला सगळ्यांना आठवत आहेत ना, आपण केले होते बघा काहीतरी 9th स्टँडर्डला वगैरे. ठीक आहे, आठवते. सो बेसिकली हे सगळे जे काही न्यूटनचे इक्वेशन्स आहेत, तर याच्यामध्ये आता आपल्याला यू झिरो करायचंय, कारण ऑब्जेक्टला इनिशियल व्हेलोसिटीच नाहीये, तो डिरेक्टली खाली पडतोय. आणि ए च्या ऐवजी जी घ्यायचे, कारण आता फक्त ऍक्सेलरेशन नाही, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. मग करायला कन्वर्ट, व्ही इज इक्वल टू 0 प्लस जी टी, एस इज इक्वल टू 0 प्लस हाफ जी टी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2gs. हे आले तुमचे फॉर्म्युले. ठीक आहे. सो जेव्हा कधी एखादी बॉडी फ्रीली फॉल असेल किंवा फ्रीली फॉलिंग होत असेल, तर त्या केसमध्ये त्या ऑब्जेक्ट किंवा त्या बॉडीसाठी हे फॉर्म्युलेज आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. सो आय होप की इथपर्यंत सगळ्यांना आयडिया मिळालेली आहे की नेमकं आपण या चॅप्टरमध्ये काय काय आणि कसं कसं करणार आहोत. लेट्स मूव्ह अहेड. हे पण तुम्ही हवं तर स्किप करू शकता. नेक्स्ट आहे अगेन हे सगळे क्वेश्चन्स. आता बघा या क्वेश्चन्स मध्ये काय सांगितले थोडक्यात मी तुम्हाला सांगते, पूर्ण सॉल्व्ह नाही करून देते कारण ते तुम्ही करणार आहातच. सो बेसिकली ऍज पर दिस क्वेश्चन, एक आयरन बॉल आहे ज्याचा मास आहे 3 किलोग्राम, रिलीज फ्रॉम दी हाईट. हाईट म्हणजे काय, एस तुम्हाला सांगितलेला आहे 125, मास तुम्हाला सांगितलेला आहे 3 kg. अज्युमिंग दॅट द बॉडी इज फॉलिंग फ्रीली, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फ्री फॉलचे सगळे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे आणि जी आणि ए इक्वल असणार आहे. व्हॅल्यू ऑफ जी दिलेली आहे, दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला काय काढायचं आहे, त्या बॉडीने किती टाइम घेतलं ग्राउंड पर्यंत पोहोचण्यासाठी. सो टाइमचे कोणते कोणते फॉर्म्युले आहेत बघा.
व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी एक आहे, पण त्यासाठी व्ही माहिती पाहिजे. व्ही माहिती आहे का नाही माहिती आहे. दुसरा एक आहे एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. एस म्हणजे हाईट माहिती आहे का? हो 125. जी म्हणजे जी माहिती आहे का? हो 10. मग इथून आपण आरामात टी फाइंड आउट करू शकतो. सो हा फॉर्म्युला यूज करा. यू तर झिरोच आहे आणि तुम्हाला इथून काय मिळणार आहे? आपल्या टी टाइम मिळणार आहे. नेक्स्ट आहे वेलोसिटी ऑफ बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजेच तुम्हाला आता व्ही फायनल वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. सो तुमच्याकडे आता काय काय आहे? जी पण आहे, एस पण आहे, टी पण आहे. कोणता पण फॉर्म्युला यूज करा आणि तुम्हाला या ठिकाणी जी फायनल वेलोसिटी आहे तर ती पाहायला मिळेल. नेक्स्ट तुम्हाला विचारलेलं आहे की द हाईट ऑफ द बॉल ऍट हाफ द टाइम इट रिचेस द ग्राउंड. म्हणजेच काय? हाफ टाइम मध्ये सपोज की एक बॉल आहे आपल्याकडे जो की वरून खाली पडतोय, तर तो हाफ हाईट वरती कधी आला असणार त्याचा तुम्हाला म्हणजे हाफ टाइम मध्ये कुठपर्यंत आला असेल. सपोज त्याला 5 मिनिटं लागतात पूर्ण डिस्टन्स कव्हर करायला, तर 5चं हाफ म्हणजे 2.5 मिनिटं. 2.5 मिनिटात त्याने किती हाईट कव्हर केलं असेल. सो तुमच्याकडे आता टाइम आहे, तुमच्याकडे जी ची व्हॅल्यू पण आहे, तुम्हाला काय पाहिजे? एस पाहिजे. अगेन हा फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला इथून एस ची व्हॅल्यू मिळेल. सिम्पल. सो तुम्हाला फक्त त्या क्वेश्चनला व्यवस्थित वाचता आलं पाहिजे आणि समजून घेता आलं पाहिजे, मग उत्तर तुम्हाला येणार आहेच. पण त्याआधी ऑब्व्हियसली फॉर्म्युला पाठ असले पाहिजे, तरच तुम्हाला क्वेश्चन पण समजेल आणि कसं अप्रोच करायचे हे पण समजेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडे टेनिस बॉल आहे जो तुम्ही थ्रो केलेला आहे आणि तो एक साधारणतः 4.05 मीटर पर्यंत हाईट त्याने कव्हर केलेली आहे बिफोर कमिंग डाऊन. सो व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी? हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन? इथे कुठे सांगितलंय का की तो फ्री फॉल वगैरे आहे? नाही. म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये नाहीये. म्हणजेच यू झिरो असणार का? नसणार. म्हणजे या ठिकाणी यू झिरो नसणार आहे. ए इज इक्वल टू जी असणार का? नसणार, कारण ऑब्जेक्ट फ्रीली फॉल करत नाहीये. त्यांनी जी ची व्हॅल्यू दिली आहे, त्यांनी एस ची व्हॅल्यू दिली आहे आणि सांगितलंय की ऑब्जेक्ट जमिनीवरती पोहोचलेला आहे. जमिनीवरती पोहोचलाय म्हणजे फायनल वेलोसिटी काय असणार आहे? झिरो, कारण जमिनीवरती पोहोचला ना. सो तुमच्याकडे व्ही आहे, तुमच्याकडे जी आहे, एस आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला इनिशियल वेलोसिटी फाइंड आउट करायची. सो यू इज इक्वल टू तुम्हाला माहिती नाहीये. सो आता या फॉर्म्युलामध्ये बघा आणि तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करू शकता बघा. तुमच्याकडे ए आणि व्ही ची व्हॅल्यू आहे. सो तुम्ही व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हा ऍक्च्युली हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा, कारण बॉडी फ्री फॉल मध्ये नाहीये. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as तुम्हाला करायचे. व्ही तर तुमच्याकडे झिरो आहे, यू तुम्ही फाइंड आउट करणार आहात, ए त्यांनी दिलेला आहे, एस पण दिलेला आहे. सो आता आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, 4.05 दिलाय ना. सो तुम्हाला इथून यू ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी काय विचारलंय? हाऊ मच टोटल टाइम. आता तुम्ही एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर वापरू शकता. एस तुमच्याकडे ऑलरेडी आहे, यू आपण आता फाइंड आउट केला. एक मिनिट. काय विचारले प्रश्नामध्ये? हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. ओके, म्हणजे खाली येत असतानाचा वेळ विचारलेला आहे. सो खाली येत अजून पोहोचला नाही या ग्राउंड वरती, खाली येत असतानाचा वेळ विचारलाय. सो त्या केसमध्ये तुमचं यू वरून सोडलेलं आहे त्या ऑपोजिटला, म्हणजे यू काय असणार आहे? झिरो. आता इथे व्ही तुम्हाला घ्यायची काहीच गरज नाहीये, डिरेक्टली तुम्ही इथून टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. इथे तुमचं यू जे आपण फाइंड आउट केले ते येणार नाही, कारण हे यू कधी आपण काढलं? जेव्हा ऑब्जेक्ट वरून सोडलेला आहे तेव्हा. ग्राउंडवर पोहोचला तेव्हा त्याची वेलोसिटी काय बनते? झिरो बनते. पण वरून कोणत्या वेलोसिटीने सोडलंय ते आपण लिहिलं. आता या केसमध्ये आपला यू झिरो बनतोय, कारण अजून आपला ऑब्जेक्ट खाली पोहोचलाच नाहीये, तो अजूनही खाली येण्याच्या स्टेज मध्ये आहे. तर त्या केसमध्ये आपण यूला आपली जी व्हॅल्यू आहे तर ते आपल्याला झिरो घेता येणार आहे, किंवा आपण झिरो घ्यायची आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. डिरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी पण चालेल. सो फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा की याचं साइन निगेटिव्ह आहे. नेक्स्ट आहे एस्केप वेलोसिटी. एस्केप वेलोसिटीचे डेफिनेशन लक्षात ठेवायचे. म्हणजे असा एक फोर्स आहे. एस्केप वेलोसिटी म्हणजे काय? अशी एक इनिशियल वेलोसिटी की ज्या वेलोसिटी मधून जर आपण त्या ऑब्जेक्टला सोडलं तर तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एस्केप करून बाहेर जाऊ शकतं. ठीक आहे. अशी इनिशियल वेलोसिटी की त्या इनिशियल वेलोसिटी देऊन जर आपण ऑब्जेक्टला सोडलं तर ते ऑब्जेक्ट जे आहे तर ते अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एस्केप करून, म्हणजे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या तावडीतून बाहेर निघून पुढे जाऊ शकतं, वर जाऊ शकतं. याला आपण म्हणणार आहोत एस्केप वेलोसिटी. ठीक आहे. फॉर्म्युला बाय हार्ट डेफिनेशन बाय हार्ट करायची आहे एस्केप वेलोसिटीची, किंवा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अशी लिहिली तरी पण चालेल, फक्त एवढंच की अर्थ मॅच झाला पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की एखाद्या ऑब्जेक्टचा मास जर एम असेल आणि तो ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवरती असेल तर कायनेटिक एनर्जी असणार आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी मायनस जी एम एम बाय आर. टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं ऍडिशन. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीसाठी जेव्हा आपण वेलोसिटी घेणार आहोत हाफ एम व्ही स्क्वेअर मधली, तर ती व्ही जी आहे तर ती नेहमी एस्केप वेलोसिटी असली पाहिजे.
आता हाच ऑब्जेक्ट जर अर्थपासून इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहे, खूपच लांब आहे, खूपच इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच त्यावेळेस ही जी एस्केप व्हेलॉसिटी असणार आहे, एस्केप व्हेलॉसिटीचा जो काही आपला फॉर्म्युला आहे √2gm/r, तर या केसमध्ये हे r असणार आहे इन्फायनाईट, म्हणजे खूप जास्त झालं हे r एकदम इन्फायनाईट आहे. त्याचं अंडर रूट घ्यायचंय, म्हणजे या ठिकाणी एस्केप व्हेलॉसिटी काय होणार आहे 0. आणि अशा केसमध्ये हाफ m इंटू 0 म्हणजेच कायनेटिक एनर्जी काय बनणार आहे 0. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. अगेन या ठिकाणी पण इथला आर जो आहे तर तो इन्फायनाईट आहे यांनी सांगितलं इन्फायनाईट डिस्टन्स. सो आर अगेन इन्फायनाईट असल्यामुळे जे आन्सर असणार आहे त्या ते 0 येणार आहे. सो कायनेटिक एनर्जी पण 0, पोटेन्शियल एनर्जी पण 0, म्हणजे टोटल एनर्जी पण 0 असणार आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जोपर्यंत आपल्याला आपल्या डिस्टन्समध्ये आहे किंवा जोपर्यंत आपण त्या ऑब्जेक्टचा आर काउंट करू शकतो, तोपर्यंतच त्या ऑब्जेक्टवरती फोर्सेस ऍक्ट करतायत असं आपण म्हणू शकतो. एकदा का ते ऑब्जेक्ट खूप जास्त डिस्टन्सवरती गेलं अर्थच्या सरफेस पासून आणि आपण त्याचा आर काउंट नाही करू शकत आहे, तर अशा केसमध्ये त्या ऑब्जेक्टवरती कुठलाही फोर्स ऍक्ट नाही करत आहे. झिरो झिरो फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट करतायत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आहे वेटलेसनेस इन स्पेस. हे पण तुम्ही स्किप करू शकता. त्याच्या आधी या ठिकाणी एक न्यूमॅरिकल आहे ते आपण कव्हर करूया. असे न्यूमॅरिकल्स तुम्हाला 2 मार्क्सला डेफिनेटली एक्झाममध्ये येणार. सो आता हे न्यूमॅरिकल काय म्हणते बघा. सो ॲज पर दिस न्यूमॅरिकल यांनी सांगितलेलं आहे की कॅल्क्युलेट एस्केप वेलोसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून गिवन मास मास दिलेला आहे, रेडियस दिलेला आहे. ठीक आहे, दोन्ही पण दिलेला आहे. आपला फॉर्म्युला काय आहे एस्केप वेलोसिटीचा √2gm/r. जी ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती असेल. 2 तर आहेच. जी ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11. मासची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. कुठे दिलेली दिलेली आहे 7.34 इंटू 10⁻22. रेडियसची व्हॅल्यू पण दिली आहे. हे कॅल्क्युलेट करा आणि हे आन्सर जे येणार आहे एस्केप व्हेलोसिटीचं, हे सगळे बघा केजी मध्ये आहेत, मीटर मध्ये आहेत, म्हणजे आन्सर पण एसआय युनिट मध्ये, म्हणजेच किलोमीटर पर एसआय युनिट मध्ये नाही, मॅक्सिमम युनिट मध्ये, दॅट इज किलोमीटर पर सेकंड मध्ये आन्सर येते. आता तुम्ही म्हणाल हे तर या क्वेश्चनसाठी झालं, पण आम्हाला जर असं विचारलं तर की अर्थचं एस्केप व्हेलोसिटी किती आहे, जर अर्थचं मास आणि रेडियस दिलं असेल तर बघा, अर्थची एस्केप व्हेलोसिटी काढताना तुम्हाला काय करायचं आहे, जी ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, अर्थची मासची व्हॅल्यू लिहायची आहे, अर्थचं रेडियस आहे 6.4 इंटू 10⁻6, हे लिहायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुम्हाला 11.2 किलोमीटर पर सेकंड ही व्हॅल्यू मिळते, जी की अर्थची एस्केप व्हेलोसिटी आहे आणि ही दरवेळी सेमच राहणार आहे जोपर्यंत अर्थचा मास आणि रेडियस सेम आहे तोपर्यंत. सो याचा अर्थ एखाद्या सॅटेलाइटला जर आपल्याला लॉन्च करायचं असेल किंवा स्पेसक्राफ्टला जर आपण लॉन्च करायचं असेल, त्याची इनिशियल वेलोसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड पेक्षा जास्त असली पाहिजे, तरच ती बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून एस्केप करून बाहेर जाऊ शकते, स्पेसमध्ये जाऊ शकते. ठीक आहे. सो हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं, हा नंबर फाइंड आउट करायला की अर्थचं एस्केप व्हेलोसिटी किती आहे. तर अशा पद्धतीने आपण या पूर्ण चॅप्टर मधले सगळे महत्त्वाचे प्रश्न आणि चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे ते रिवाइज केलंय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाममध्ये काहीही विचारलं जाणार नाही. मी तुम्हाला बरेचसे पॉइंट्स स्किप करायला सांगितले, ते स्किप केले तरी पण चालतील, कारण चॅप्टर फक्त 3 ते 5 मार्कांचा आहे आणि केपलर वगैरे विचारलं आणि एखादं एमसीक्यू विचारलं तरी पण आरामात 5च्या 5 मार्क या चॅप्टरमधून असं काढले जाऊ शकतात. ठीक आहे. सो वेटलेसनेस तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हे असे क्वेश्चन्स एक्झामला येऊ शकतात. इव्हन तुम्हाला हे चॅप्टरमध्ये कुठे नसलं तरी पण ज्या ठिकाणी युनिट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये हे युनिट्स आहेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला करायचं आहे. बाकी हे सगळे डेफिनेशन्स वगैरे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे एखादा क्वेश्चन करून पहा, थोडासा वेगळा आहे. सेंटरवरती व्हॅल्यू 0 का असते जीची, याचं रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्हाला इंग्लिशमध्ये पॉईंट्समध्ये करून लिहायचं आहे. हे सगळे न्यूमॅरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्की करा. पूर्ण सॉल्व्ह नाही केलं तरी पण ऍटलिस्ट कोणता फॉर्म्युला इथे यूज केला पाहिजे ते फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी आय होप की मी सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत आणि यातलेच प्रश्न तुम्हाला एक्झामला येणार. तुम्हाला जर असेच रिव्हिजन सारखे व्हिडिओज हवे असतील, एक्झामला नेमकं नेमकं काय केलं पाहिजे या पूर्ण पॅसेज मधून बघा. फक्त आपल्याला काय करायचं होतं, एस्केप व्हेलोसिटीचा फॉर्म्युला, ठीक आहे, किंवा एस्केप व्हेलोसिटीचे डेफिनेशन. सो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असंच तुम्हाला इतर चॅप्टर्सचं पण हवं असेल नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी ते पण अपलोड करेन एक्झाम सुरू होण्याआधी. So thank you so much for watching this video. Best of luck for your exams and bye bye.